तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा मालेगाव तहसील कार्यालयात भेट दिली। मालेगावातील कथित जन्मदाखले देण्याच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांनी ही भेट घेतली। बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगाव भारतीय बनवण्याचा अड्डा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी एसआयटी गठीत केल्याने सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले। जन्म प्रमाणपत्रासाठी 4077 अर्ज आले होते। तहसीलदारांनी यावेळी फक्त 103 अर्ज नाकारलेत। यामुळे 4000 नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकतं। विशेष म्हणजे अस्तित्वात नसलेल्या 100 लोकांना जन्मदाखले देण्यात आले, त्यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाल्याचं किरीट सोमय्या म्हणाले। मालेगाव मध्ये आता बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांना बर्थ सर्टिफिकेट जन्माचं प्रमाणपत्र देण्याचा जो हा घोटाळा झाला आहे, त्यात आतापर्यंत 4077 लोकांनी अर्ज केला। तहसीलदारांनी यापैकी फक्त 1 ते 3 अर्ज नाकारले आहेत। जवळजवळ 4000 लोकांना यामुळे भारताचं नागरिकत्व मिळू शकतं। हा खूप मोठा घोटाळा बाहेर आला आहे।